बघा, पुस्तकं बघा आणि त्यातलं परीक्षणासाठी तुम्ही निवडलं तर चालतंय. सर्वांचं मी स्वागत करतो. वाचन संकल्पाच्या अंतर्गत आपण महाविद्यालयामध्ये 3 उपक्रम घेतलेले आहेत. त्यातला हा एक उपक्रम, त्यानंतर व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन हा एक दुसरा उपक्रम आहे, ज्यामध्ये आपण काय वाचावं, कसं वाचावं आणि का वाचायचं आहे या प्रश्नांचा शोध त्यामध्ये घेणार आहोत. तोही उपक्रम आपला 9 तारखेला आहे. त्याचबरोबर आपण इथे पुस्तकं रोज विद्यार्थी बोलून पुस्तकं वाचण्यासाठी देतो. त्याचं परीक्षण, ग्रंथ परीक्षणाच्या संदर्भात आपण माहिती दिलेली आणि तुम्हाला आवाहन केले की आपण वाचलेल्या पुस्तकावरती ते पुस्तक कसं वाटतं आपल्याला, त्या संदर्भात ग्रंथ परीक्षणात्मक माहिती तुम्ही इथे ग्रंथालयात द्यायची आहे. तर त्यासाठी स्पर्धा आहे, आपण त्याचे बक्षीस नंबर काढणार आहोत. तर असे हे उपक्रम इथे राबवले जात आहेत. त्याच्यात एकच उद्देश आहे की आज आपण अधिक जे मोबाईलच्या विळख्यात गुंतत चाललोय त्यापासून थोडंसं दूर 1 तास वाचनासाठी, किमान 1 तास वाचनासाठी आपण विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून सगळ्यांनी द्यावं. आणि निरंतर वाचन हे व्हावं. वाचनाने काय होतं तर आपल्या बुद्धीचा विकास, आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं, नवीन काहीतरी गोष्टी कळतात, ते समजून घेत आहेत. आणि हे वाचन कसं आहे, आपण फक्त आपल्याला जो करिक्युलम दिलाय, विद्यापीठाचा अभ्यासक्रम, परीक्षा द्यायची आहे मला, तेवढ्यापुरतंच आपण वाचन करतो. पण त्याच्या पलीकडं जाऊन आपण काहीतरी वाचावं आणि ज्ञान घ्यावं, हा भाग यामध्ये उद्देश आहे. अगदी सर्व स्तरावरती, ग्रामीण भागातल्या शाळा, ग्रंथालय, विद्यापीठ, महाविद्यालय, सगळीकडे वाचन संकल्प महाराष्ट्राचा साजरा होतोय आणि आपण आपल्या महाविद्यालयात तो साजरा करतोय. आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे आपल्याकडे ज्या आल्या, फुलाले मॅडम, त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण सगळेजण इथे या ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेत आहात आणि तो घ्यावा. हे 15 दिवस आपण ग्रंथालयाशी आपलं जे नातं आहे ते अधिक घट्ट करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. यातले काही जण स्वामी विवेकानंद वाचनालयातून वाचनालय आहे इथं. आता आमच्या स्वामी विवेकानंद वाचनालय जवळजवळ 30-35 वर्ष सेवा करते. आज आपण मला वाचन संकल्प महाराष्ट्राचा या मोहिमेअंतर्गत आपल्या कॉलेजचं आमच्या स्वामी विवेकानंद वाचनालयाचे असल्यामुळे मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी अगोदर संस्थेचा आणि सर्वांचं धन्यवाद देते. करार आहे, हां करार आहे, टाईप आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, परवा एक घटना घडली सर, की म्हणजे अगदी सुशिक्षित कुटुंबातला मुलगा आणि त्याच्या आईनं त्याला सल्ला फक्त आईवडिलांनी दिला की तू फक्त इंजिनिअरिंग सोडून 6 वर्षाचं त्याचं जवळजवळ इंजिनिअरिंगचं चालू होतं आणि त्या फक्त सल्ला दिला की तू हे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात पड. तर त्या मुलानं अक्षरशः त्या आईचं म्हणजे हत्या केली, वडिलांची पण हत्या केली. पण ही क्रूर प्रवृत्ती का म्हणजे झाल्या तर कुठं तर वाचन संस्कृतीचा किंवा संस्काराचा लोप पावलाय. आपण सुशिक्षित जरूर आहे सर, पण आपण सुसंस्कारित अजिबात नाही. कारण कसं आहे, जर सुसंस्कारित व्हायचं असेल तर वाचन म्हणजे जरूरच आहे. कारण वाचनाची मूळ संकल्पनाच अशी आहे की वा म्हणजे वाचा, वाणी, आपण कसं बोलायचं, कसं चालायचं किंवा समाजात कसं वागायचं हे शिकवतं. आणि च म्हणजे चरित्र, चरित्र म्हणजे विनयशीलता किंवा आपण जिथं आपण जाणार आहे तिथं आपलं म्हणजे व्यक्तिमत्व आपलं कसं पाहिजे. आणि न म्हणजे नम्रता म्हणजे विनयशीलता. जर हेच आपण नाही शिकलो तर आपल्याला काहीच करणार नाही. आणि हे जर कसं आहे, अवांतर वाचनानं तुम्ही म्हणजे तुमचे शिक्षक असतील, पालक असतील, आणि कसं आहे माहिती आहे का, आपण सगळे
म्हणजे वाचनाचं विसरूनच गेलोय आणि आपण काय झालं माहितीये का, यंत्रमानव. आणि ज्याला वाचन समजलं, ज्यानं वाचनाचा अभ्यास केला किंवा ज्यानं ग्रंथाचा अभ्यास केला, ज्यानं ग्रंथ आपले गुरु मानले, ज्याने ग्रंथाचं घर उभारलं, तो महामानव झाला. पण आपण यंत्रमानव आहे. म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका तुम्ही. आपण 2 यंत्रमानव आहे. एक म्हणजे हे मोबाईल आणि दुसरं म्हणजे टीव्ही. कसं आहे, त्याला पालक आणि म्हणजे आपण पण जबाबदार आहे, तुम्ही पण जबाबदार आहे. आता विचार करा, आपण मोबाईलवरती सगळं बघतो आणि टीव्हीवरती संध्याकाळी 7 वाजले की ती डेली सोप असतात. त्यामुळं कसं आहे, संस्कार करायचेच राहून गेलेले आहेत सगळ्यांचे. त्यामुळं आई वडिलांनी पण यातून घेतलं पाहिजे आणि मुलांनी पण घेतलं पाहिजे की बाबा आपण कशापासून काय घेतलं पाहिजे. आणि कसं आहे, जर समजा आपल्याला विनयशीलता असेल तर आपण विवेकानंद वाचले तर विनयशीलता येईल ना. कारण विवेकानंद ज्यावेळेला अमेरिकेला शिकागोला म्हणजे भाषण द्यायला गेले, त्यावेळेला अक्षरशः त्यांना म्हणजे चिडवायसाठी किंवा त्यांची सहनशीलता पाहण्यासाठी आपली भगवद्गीता खाली ठेवली होती आणि त्याच्यावरती सगळे ग्रंथ होते. तर तिथं काय म्हटले, तुमची भगवद्गीता खाली आहे, वरती सगळे ग्रंथ आहेत. पण विवेकानंद काय म्हटले, आमच्या भगवद्गीतेला सगळे जगातील ग्रंथ तोलायची ताकद आहे. म्हणजे काय ती विनयशीलता असेल. आणि त्यानंतर जे झालं ते तुम्हाला माहितच आहे की शिकागो परिषदेत विवेकानंदांनी माझ्या बंधू आणि भगिनी हा शब्द वापरला. तिथंच त्यांची विनयशीलता किंवा चरित्र तिथं समजलं. आणि तुम्हाला जर विश्वास नांगरे पाटलांचं जर तुम्हाला एवढा मोठा माणूस झाला असं वाटत असेल तर त्यांचं तुम्ही मनमे हे विश्वास वाचलंय का? नाही वाचलेलं. त्यांनी काय संघर्ष केला. ज्या माणसाला ताज हॉटेलमध्ये तो असा म्हणजे ताज हॉटेलच्या भोवतीने फिरत होते किंवा मुंबईमध्ये परिसरात ते फिरत होते, पण एक दिवशी त्यांनी जिद्द ठेवली होती की एक दिवशी मी त्या ताज हॉटेलमध्ये जाणार. आणि अक्षरशः आता त्यांना जे सेलिब्रिटी आहेत ते त्यांच्या मागोमाग फिरतात. म्हणजे जिद्द ठेवायची तर अशी ठेवायची. आणि कसं आहे, जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर सिंधुताई सपकाळचं मी वनवाशी जरूर वाचा. कारण जीवनात संघर्ष काय असतो आणि ती एवढ्या क्षेत्रात त्या मोठ्या कशा झाल्या हे वाचायला पाहिजे. त्याचबरोबर कसं आहे, इतर पण चरित्र आपण वाचली पाहिजे. शिवाजी महाराजांचं असेल त्यात ती सुभेदारांची सून, त्यांना आल्यानंतर शिवाजी महाराजांनी काय म्हटले की बाबा आग्र्याहून सुटका किंवा त्या केलं आग्र्याहून सुटका म्हणजे सुट्टीची लूट झाल्यानंतर यांची सून आणली सुभेदारांची. त्यावेळेला शिवाजी महाराजांची काय होते, अशीच आमची आई बहीण असते. तर म्हणजे जे चरित्र आहे किंवा जे जिजाऊनी शिवाजी घडवला, आपण काय म्हणतो शिवाजी निर्माण व्हावं पण शेजाऱ्यांच्यात, असं नसतंय. आपण पण हे केलं पाहिजे. विशेषतः म्हणजे मुलींनी आता ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी आपल्याला हा वासा दिला त्यामुळे आपण इथं आहे. परवाच त्यांची 3 जानेवारीला जयंती झाली. त्या दिवशी त्या जर नसत्या तर आपण इथं नसतो. हा विचार आपण ठेवला पाहिजे आणि तसं वाचन केलं पाहिजे. तसं ग्रंथ आपल्यात भरपूर आहे की बाबा ग्रंथ असा त्रास दिलाय किंवा ग्रंथ चांगलेच नाही. 75-80 जवळजवळ नियतकालिक आहे, तिथून सुरुवात करा तुम्ही. एक ओळ जरी वाचली तर ते आपल्या जीवनावर परिणाम नक्कीच करणार असं आहे. त्यामुळं तुम्ही मला आज बोलवलं आणि इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं धन्यवाद देते. आणि तुम्ही जरूर या. एक लायब्ररी म्हणून तळमळ सांगते की वाचाल तरच वाचाल आणि जरूर या. धन्यवाद. जय ग्रंथ. ग्रंथ हेच आपले मित्र कसे असतात आणि जे संस्कार आहेत ते केवळ आणि केवळ वाचनानेच होणार आहेत. आजच्या पिढीसाठी ते किती महत्वाचं आहे याबद्दल मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन केलं. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक आणि संवेदनशील कवी, महाराष्ट्राचे कवी संतोष काळे सर यांनी पुस्तकावर एक कविता केली. आपल्या ग्रंथालयात प्रवेश करतानाच ती कविता आहे, पण त्याच्यापेक्षा दुसरी कविता आणखी त्यांनी केली ती सादर करण्यासाठी. पुस्तक काय असतं, एक कविता आहे. एक पुस्तक जवळ मेंदूची भूक भागवतं. एक पुस्तक जवळ मेंदूची भूक भागवतं. चुकली असेल वाट तर आईसारखं रागवतं. चुकली असेल वाट तर आईसारखं रागवतं. पायाखालची वाट पुस्तकं करतात हलकी. पायाखालची वाट पुस्तकं करतात हलकी. खांद्यावर असावी नेहमी पुस्तकांची पालखी. कधी सुखाच्या वाटा हरवतात, कधी सुखाच्या वाटा हरवतात. पुस्तकच मनावर मोरपीस फिरवतात. पुस्तकच मनावर मोरपीस फिरवतात. पुस्तकात दिसतं आभाळ निळं निळं. पुस्तकच असतं आनंदाचं तळं. कधी कधी आयुष्य इथून तिथून उसवतं. कधी कधी आयुष्य इथून तिथून उसवतं. एक पुस्तक संतांच्या पंक्तीला बसवतं. एक पुस्तक संतांच्या पंक्तीला.
आज आपल्या महाविद्यालयामार्फत वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम सादर केला। यामध्ये आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय व स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजित केले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उपस्थित उदाले मॅडम हजर राहिल्या, याबद्दल त्यांचा आभार। तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित राहिले, याबद्दल प्राचार्यांचे आभार। तसेच आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापिका व आपण सर्व मुलं इथं उपस्थित राहिला व या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। ओके, पुस्तकांचं सर्वांनी पुस्तकं बघा आणि त्यातलं आवडेल ते घ्या परीक्षणासाठी।